हा जो देश आहे हा खेड्यामध्ये वास करणारा देश आहे. खेड्यामध्ये आजही 65% जे लोक आहेत ते खेड्यात राहतात आणि जर खऱ्या अर्थाने त्या काळात ती संख्या खूप जास्त होती. म्हणून भारताचा विकास करायचा असेल तर तो खेड्याचा विकास केला पाहिजे, ग्रामाचा विकास केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी ग्रामगीतेची रचना केली. आणि ही ग्रामगीता ही विज्ञानाधिष्ठित होती. ही ग्रामगीता आत्मोन्नतीवर आधारित होती. याचं प्रत्यंतर आजही येतं. इतके वर्ष झाले त्यांनी ग्रामगीता लिहून, पण आजही आपण ग्रामगीता जर वाचली तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच्यामधनं सापडतं. आज खेड्याची जी अवस्था आहे ती बिकट होत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त होत आहेत. हे सगळं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीतेतून सांगितलं आणि खेडी कशी समृद्ध होऊ शकतात हे त्या काळामध्ये त्यांनी लिहून ठेवलं. आणि इतकंच नव्हे तर खेडे समृद्ध होऊन खेड्यातल्या लोकांनी, ग्रामातल्या लोकांनी कसं राहावं, विज्ञानासोबत अध्यात्माची सुद्धा उन्नती कशी होईल, आत्मोन्नती कशी होईल याचं प्रबोधन त्यांनी आयुष्यभर केलं. आणि म्हणून राष्ट्रसंत हे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. अशा या राष्ट्रसंतांच्या म्हणजे माझ्या गुरुदेवाच्या गुरुबंधूंची आज जयंती, त्या जयंतीनिमित्त त्यांना या ठिकाणी मी तुला वंदन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या शब्दांना विराम. विपुल ग्रंथलेखन केलं. तर या ग्रंथामध्ये त्यांनी महिलांची उन्नती कशी साधता येईल, समाजातल्या सर्व घटकांचा विचार तर केलाच त्यांनी. शिवाय राष्ट्राचा विचार करताना त्यांनी केवळ राष्ट्राचाच नव्हे तर जपानमध्ये जाऊन विश्वबंधुतेचा सुद्धा संदेश दिला. अशा प्रकारे त्यांनी जे वेगवेगळे कार्य केले त्या याच्यातूनच 1935 साली त्यांनी गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. आजही त्यांच्या अनुयायांचं कार्य, त्यांचे जे विचार होते ते विचारांचा प्रसार करण्याचं कार्य अजूनही अनुयायी त्यांचे करत आहे. तर मोझरी येथे त्यांनी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केलं आणि त्यांचे अनुयायी वेगवेगळ्या शाखा उघडून त्या विचाराचा प्रसार करत आहे. अल्पशिक्षित असून सुद्धा त्यांचा कार्याचा आवाका एवढा मोठा होता की नागपूर विद्यापीठाला त्यांच्या नावाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ हे नाव देण्यात आलं. आता